नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय कांद्याच्या पातीचे धपाटे किंवा पराठे. बनवायला अतिशय सोपे, चवीला अप्रतिम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झटपट बनणारे असे हे पराठे आहेत. हे पराठे तुम्ही ब्रेकफास्टसाठी खाऊ शकता, कुठे बाहेरगावी जायचं आहे तर ॲज अ तिखट दशमा म्हणून बरोबर नेऊ शकता, टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. खूप टेस्टी बनतात हे. आणि आपण मेथीचे थेपले, भोपळ्याचे, दोडक्याचे असे बरेच प्रयोग करून झाले. तर चला म्हटलं आता कांद्याच्या पातीचे सुद्धा बनवून बघूयात, म्हणून आजची ही रेसिपी. सगळ्यात अगोदर मी इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची आणि जिरे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. आणि नंतर त्यामध्ये ॲड करणार आहोत आपण मूठभर कोथिंबीर आणि 5 ते 6 कांद्याचे पाती घ्यायचे आहेत, पण त्यातले कांदे तेवढे काढून घ्यायचे आहेत. तर कट करून घ्यायचे, रफली चॉप करून घ्या, खूप बारीक कट केलं नाही तरी चालेल. आणि नंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरे वाटून घेतले होते, त्यामध्येच कोथिंबीर आणि कांदापातसुद्धा ॲड करायची आहे. आणि खूप बारीक नाही, थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आणि आता हे आपण परातीमध्ये काढून घेऊया. आणि पिठंसुद्धा ना, मी यावेळेस मल्टीग्रेन पिठं वापरणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी ते गव्हाचं पीठ 1 वाटी भरून घेतले आहे. आणि 1 चमच्याच्या मापाने मी इथे बाजरीचं पीठ, ज्वारी, नाचणीचं पीठ, बेसन पीठ अशी सगळी पिठं घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचे आहे. तुमच्याकडे जी पीठ आहेत ना, ती 1 चमचा घ्या आणि 1 कप भरून आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा मी ते हिंग घालते आहे. 1 चमचाभर धना पावडर, अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे. आणि मी ते हिरवी मिरची 1 वापरली होती, त्यामुळे लाल मिरचीची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घ्या. मी ते 1.5 चमचा लाल तिखट घालते आहे, जे की खूप तिखट नाही आहे, फक्त कलरच आहे याला, म्हणून मी एक्स्ट्रा घालते आहे. त्यानंतर मी ते 2 चमचे तीळ घातलेले आहेत. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमचाभर तेलसुद्धा ॲड करूयात, जेणेकरून आपले पराठे किंवा धपाटे ते सॉफ्ट बनतील. व्यवस्थित मिक्स करून ह्याचं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण ह्याला तेलाचा हात लावून पीठ एकसारखं करून घेणार आहोत. 10-15 मिनटासाठी पिठाला रेस्ट द्यायची आहे आणि नंतर याचे छान पराठे बनवून घ्यायचे आहेत. हे असं पीठ बनवून ना तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता रात्रभर, आणि सकाळी गडबडच्या वेळेस त्याचे झटपट पराठे बनवू शकता. पिठाला पाणी वगैरे काही सुटत नाही. मलाही असं वाटलं होतं की कांदा पाते पाणी सुटू शकतं, पण तसं काही नाही होत, घट्ट पीठ राहतं छान. तुम्ही बघू शकता रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे पिठाला. आणि पराठेसुद्धा खूप छान बनतात, खूप जाड नाही, खूप पातळ नाही, असे पराठे लाटून घ्यायचे आहेत आणि तव्यावर भाजून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूला 1 चमचा तेल घालून मी ते भाजते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तूप लावून भाजले तरीसुद्धा चालेल. खूप छान बनतात हे, चवदार बनतात. नक्की बनवून बघा. म्हणजे नेहमीचेच थेपले वगैरे टेस्टला बोर होत झालं असेल आणि कांद्याचं थालीपीठ करायचं म्हणजे त्याच्यासाठी पण भरपूर वेळ लागतो, त्या मानाने हे झटपट बनतात. नक्की बनवून बघा मंडळी. आणि माझ्या चॅनलवरनं तुम्हाला भरपूर अशा प्रकारच्या रेसिपीज पाहायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारचे पराठे, थेपले, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, सॅलेड. त्यामुळे चॅनलला नक्की व्हिजिट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्यासाठी थँक्यू सो मच. बाय.